प्रेज गॉड, हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. ख्रिस्ती मंडळी आणि पाळक साहेब आणि सर्व मंडळीतल्या लोकांचे मी आभार मानतो की प्रत्येक महिन्यातनं दुसऱ्या रविवारी तुम्ही मला बोलायची संधी देता, परमेश्वराची सेवा करण्याचा चान्स देता. आणि म्हणून आम्ही देवाची उपकार स्तुती करूया. हालेलुया. येऊया आपण प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, कारण की तू चांगला देव आहेस. आणि देव परमेश्वर बापा, आम्ही आभार मानतो कारण की तुझी कृपा आहे आमच्यावर झाली. हे प्रेमळ पित्या, हे वचन बोलत असताना प्रभू मला तुझं सहाय्य कर. आणि प्रेमळ पित्या, वरून येणारा आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि आमचं नको परंतु तुझं गौरव करण्यासाठी आम्हाला तुझी मदत कर. हे येशू आमच्यावर दया कर. तू आमचा चालक मालक. इथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत असताना हे वचन अनेक लोकांच्या जीवनासाठी कामाला आणि देव परमेश्वर त्यांच्या ज्ञानात वाढ करणारा असो, येशूच्या नावाने. आमेन. प्रेज गॉड. आणि परमेश्वराची उपकार स्तुती करूया की आज सुरुवातीलाच आपण एक स्पेशल प्रार्थना करणार आहेत. आणि ती प्रार्थना आमच्या देशासाठी, या कोरोनासाठी आणि जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आणि याच्या सर्वांसाठी आपण 1-2 मिनिटं प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराने ह्या देशामध्ये शांती द्यावी. परमेश्वराने ह्या देशामध्ये त्याची कृपा द्यावी. परमेश्वराने ह्या देशामध्ये काय करावं, तर ह्या देशामध्ये आम्हाला आरोग्य द्यावं. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून प्रभूची उपकार स्तुती करूया. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि सन्मान, गौरव देऊ, कारण की देव चांगला आहे. हालेलुया. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझी प्रार्थना करतो, कारण की तू चांगला बाप आहेस. आज आम्ही आमच्या देशासाठी कळकळून मागतो. हे देवा परमेश्वरा, ह्या देशामध्ये तुझी शांती दे, तुझं आरोग्य दे. आमच्या सरकारला परमेश्वर बापा तुझं सहाय्य आणि मदत कर. आणि या परिस्थितीमध्ये त्यांच्यातील प्रत्येक अधिकाऱ्याला तुझा आशीर्वाद दे. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि देवा परमेश्वर त्याचप्रमाणे येणारे मंत्री, ह्या सर्व मंत्र्यांसाठी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी आम्ही देवा परमेश्वर तुझी प्रार्थना करतो. प्रेमळ पित्या, प्रत्येक अधिकाऱ्याला तुझी कृपा दया तू दे. प्रत्येकाला तुझी शांती तू दे, तुझं आरोग्य तू दे. आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, हॉस्पिटलमध्ये असलेले आमचे बहीण भाऊ आणि देवा परमेश्वर इतर आमचे सर्व ओळखी पाळखीचे आणि आम्ही ज्यांना ओळखत नाही असे लोक, येशूच्या नावाने त्यांना तुझं आरोग्य दे. नर्सेस आणि डॉक्टर्सवर तुझी कृपा दया कर. त्यांची सेवा करत असताना त्यांना तू सहाय्य कर. देवा सहाय्य कर. तुझ्या रक्ताचा स्पर्श त्यांना कर. आणि येशूच्या नावाने हा कोविड-19 ह्या देशामधनं निघून जावा अशी कृपा दया तू कर. हे देवा आमच्यावर दया कर, येशूच्या नावाने. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. आणि आज जे मनन करणार आहोत, देव बोलला. आज आपण जे काही अभ्यास करणार आहोत की देव जे काही बोलतो, जे काही तो सांगतो, जे काही तो बोलतो आणि तसं घडतं. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की देव काय बोलत आहे. त्याने आम्हाला सांगितलं की तो त्याच्या पुत्राला पाठवणार. त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं. त्याच्या बाबतीमध्ये भविष्य करण्यात आलेले होते की त्याचं क्रुसावरती मरण, त्याप्रमाणे झालं. ते 3ऱ्या दिवशी परत उठणार, त्याप्रमाणे झाले. आणि ते परत येणार आहेत आणि ते आम्हाला घेऊन जाणार आहेत. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करतो की परमेश्वर स्वतः आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती हो, परमेश्वराची उपकार स्तुती. त्या येशू नावाला आम्ही धन्यवाद देतो की त्याचा आमच्यावरती काय प्रेम आहे. आणि म्हणून आजचा जो शास्त्र भाग आहे, उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा पहिला अध्याय. आणि या पहिला अध्याय 1 आणि 2 अध्याय जे आहेत पवित्र शास्त्रामधले, ते जे अध्याय आहेत त्या अध्यायांमध्ये प्रत्येक ठिकाणी देव असं म्हणताना बघतो की हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. एक ठिकाणी तो म्हणत नाही हे चांगलं आहे. आणि फक्त पवित्र शास्त्रामध्ये हे 2 अध्याय असे मिळतात की ज्याच्यामध्ये परमेश्वर म्हणत हे चांगलं आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड.
आणि पवित्र शास्त्रामधले हे 2 अध्याय सारखी पृथ्वी परत व्हावी त्यालाच म्हणतात तुझे राज्य येवो. हालेलुया. कारण का तर आदाम हवा आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये त्याचं राज्य होतं आणि देव स्वतः खाली उतरून यायचा आणि त्यांच्या संगती बोलायचा. आणि देवाची ही इच्छा आहे की परत एकदा मानवासंगती तसं राज्य स्थापित करावं. आणि म्हणून त्यांनी शिकवलं की तुम्ही प्रभूची प्रार्थना म्हणा, तुझं राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि त्याच्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर काही गोष्टी घडत नाही. म्हणूनच परमेश्वर स्वतः मनुष्य बनून आला की त्याची इच्छा या पृथ्वीवर प्रस्थापित करावी. येशू ख्रिस्ताचा जन्म ते राजा म्हणूनच जन्मले. कारण ज्यावेळेस मागी लोक तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी मागी लोकांनी यरुशलेमेमध्ये प्रश्न केला आणि हेरोदाच्या राज्यात तिथं प्रश्न केला की यहुद्यांचा राजा कुठे जन्मलेला आहे. त्याचा जन्म राजा म्हणून, त्याचा मृत्यू हा यहुद्यांचा राजा आहे. वरती शास्त्रलेख लिहिण्यात आला, क्रुसावरती तो लेख लिहिण्यात आला की हा यहुद्यांचा राजा आहे. हालेलुया. आणि तो प्रूफ होता, रोमी सरकारचं कन्फेशन होतं की तो राजा आहे. का तर त्याच्या बाबतीमध्ये झालेल्या भविष्यवाण्या हे दुसरं तिसरं कोणी नसून देव बोलला मानवाच्या द्वारे. पण बोलत कोण होता? देवाचा आत्मा. आणि जेव्हा देव बोलतो तेव्हा काही ना काहीतरी घडतं. आणि ते जे काही घडतं ते घडलेल्या गोष्टी ह्या किती महत्वाच्या आहेत आणि त्या घडलेल्या गोष्टी कशा रीतीने आम्हाला त्या घडविणाऱ्याकडे नेतात ह्याच्याकडे, या विषयाकडे आपण थोडा वेळ लक्ष देणार आहोत. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, तेव्हा देव बोलला प्रकाश हो. देव बोलला आणि देव बोलला आणि प्रकाश झाला. देव जे काही बोलतो त्याप्रमाणे घडतं. येशू ख्रिस्त जगामध्ये आले आणि ते म्हणाले मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आणि त्या प्रकाश, तो जो प्रकाश होता तो प्रकाश काय होता? प्रकाश आम्हाला काय देतो? तर प्रकाश, अंधारामध्ये जर तुम्ही असाल, लाईट गेलेली असेल तर तुम्हाला समजत नाही कुठली वस्तू कुठे पायाखाली काय आहे. पण ज्यावेळेस प्रकाश तुमच्याकडे येतो, लाईट गेलेली परत येते, तुम्हाला सगळ्या वस्तू दिसायला लागतात. तुम्हाला नॉलेज येतं की पुढे खड्डा आहे, तुम्ही पडणार आहात. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. म्हणजे तो जो प्रकाश होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. आणि तेव्हा बोलला तो प्रकाश हो. तो प्रकाश या जगामध्ये आला, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. कारण नंतर देवानी सूर्य, चंद्र, तारे वगैरे तयार केलेले. पहिला प्रकाश घडवला आणि तो प्रकाश काय देतो? तर प्रकाश आम्हाला नॉलेज देतो. आणि म्हणून परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. ज्ञान जर पाहिजे असेल तर तुमच्याकडे प्रकाशाची गरज आहे. तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि पृथ्वीवरती प्रकाश आला. म्हणजे पृथ्वीवरती ज्ञान आलं. आणि हे जे काही ज्ञान आहे ते पुढील वचनामध्ये परत देव बोलत गेला आणि त्या ज्ञानाप्रमाणे गोष्टी घडत गेल्या. आणि देव बोलतो मी तुला स्वर्गात घेऊन जाणार, तर तो जाणार. कारण एवढ्या वर्ष तो जे काही बोलत आला त्यातली प्रत्येक गोष्ट सत्य घडत झाली. कम ऑन, प्रेज गॉड. हालेलुया. आणि प्रभूची स्तुती असो, परमेश्वराची स्तुती असो की देव बोलला आणि त्याप्रमाणे घडलं. भविष्यवाण्या होत्या आणि त्याचप्रमाणे भविष्यवाणी दानियेलामध्ये आणि प्रकटीकरणामध्ये दिलेली. त्या भविष्यवाण्याप्रमाणे जगाचा अंत मध्ये आम्ही चाललेलो आहोत.
लढाया होतील, भूकंप होतील, हे कोण बोलला? देव बोलला. जो देव स्वतः मनुष्याचं रूप घेऊन ह्या जगामध्ये आला तो बोलला. आकाशात बळे डळमळतील, भूकंप होतील, हा मोठमोठे रोग येतील, आणि त्याप्रमाणे रोग येते. आणि म्हणून हा काळ शेवटचा आहे. देव बोलला की हा शेवटचा काळ आहे, तर तो शेवटचा काळ आहे. आणि त्या काळामधनं आम्ही चाललो आहोत. प्रेज गॉड की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखता, म्हणून देवाचे आभार माना. कारण त्याची ओळख असणं फार गरजेचं आहे. पुष्कळदा आम्ही देवाला ओळखतो, पण काय प्रश्न हा आहे की देव मला ओळखतो का? तेव्हा देव बोलला. देव जे काही बोलतो तो म्हणतो मी तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण करत, तारण होणार 101%. तो तुम्हाला तारणार, तो तुम्हाला मारणार नाही. कारण तो ह्या जगामध्ये तो मारावायच नाही तर तारावायच आला. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि तेव्हा देव काहीतरी बोलतो, आणि ते जे काय बोलतो तो म्हणतो प्रकाश हो. सुरुवातीलाच देवानी काय तयार केला तर प्रकाश. आणि प्रकाश काय आहे तर प्रकाश ज्ञान आहे. अंधारामध्ये आम्हाला काही समजत नाही. पृथ्वी ही अंधाराने ग्रासलेली होती आणि काही समजत नव्हतं. आणि तेव्हा देव बोलला. तेव्हा केव्हा? ज्यावेळेस पृथ्वी अंधकाराने ग्रासलेली होती. आणि त्यावेळेसपासनं आतापर्यंत ज्ञान आलं. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या लोकांचा अज्ञानामुळं नाश होत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ज्ञान काय आहे तर परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा आरंभ आहे. जो परमेश्वराला ओळखतो तो चुकीच्या गोष्टी करत नाही. त्याचं कारण का तर त्याला ते ज्ञान असतं की चुकीची गोष्ट नाही केली पाहिजे. मग चुकीची गोष्ट आम्ही केव्हा करतो? ज्या वेळेस आम्ही अज्ञानी असतो. आणि एक आंधळा जर दुसऱ्या आंधळ्याला घेऊन चालल तर ते दोघे खड्ड्यात पडतील. कारण ते आंधळे वाटाडी आहेत. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वरांनी हे पहिले जे 2 अध्याय प्रस्थापित केलेले, देवाची इच्छा होती आहे की परत हे 2 अध्यायाप्रमाणे ह्या पृथ्वीवरती घडावं. प्रेज गॉड. 3ऱ्या अध्यायामध्ये पाप आलं आणि त्या पापातनं सुटायसाठी मग पूर्ण पवित्र शास्त्राचं लिखाण झालं. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. पवित्र शास्त्राचं पूर्णपणे लिखाण हे 3ऱ्या अध्यायानंतर, 3ऱ्या अध्यायामध्ये ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्याच्यावरती पुढचं सगळं दिलेलं आहे. पहिले 2 अध्याय ह्याच्यामध्ये देव म्हणतोय हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, पण पुढं कुठंच म्हणत नाही हे चांगलं आहे. हालेलुया. हे घडलं, चांगलं घडलं, हे घडलं, चांगलं घडलं. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून ज्यांना हे 2 अध्याय समजले किंवा 1 ते 11 उत्पत्तीच्या अध्याय समजले तर त्यांना बायबल समजणं सोपं जातं. प्रेज गॉड. कारण 1 ते 11 अध्यायामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यावरच पुढचं पवित्र शास्त्र लिहिलेलं आहे. पहिल्या 2 अध्यायामध्ये जे काही घडलं ते सर्व चांगलं घडलं. फक्त एकाच ठिकाणी देव शांत आहे, आणि तो म्हणजे दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवशी काय घडलं तर दुसऱ्या दिवशी एक गोष्ट घडली, आणि ती घडली म्हणजे काय की परमेश्वराने अंतराळ तयार केलं. आणि अंतराळामध्ये जो अंधकार ग्रासलेला होता तो जाऊन उभा राहिला. आणि तिथं देव म्हटला नाही की हे चांगलं आहे. आणि सैतान जो होता तो सैतान काय झाला? प्रिन्स ऑफ द एअर, हवेचा राजा झाला. आणि मी जे काही बोलत आहे ते हवेमध्ये हे शब्द जात आहेत. तुम्हाला जे ऐकायला येते ते हवेतनं ऐकायला येते.
तुम्ही जे काही पाहता ते हवेमधनं जात आहे. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. कोणी मला घेऊन तुमच्या घराकडे येत नाही आणि तुम्ही माझ्या घराकडे येत नाही, पण तुम्ही जागेवर बसून बोलता. आणि हे जे काही बोलणं आहे त्याला येशूच्या नावामध्ये आम्ही बोलत असतो. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. लोक एकमेकांसंगती फोनवर बोलतात. कशामध्ये बोलतात? हवेत बोलतात. ह्या हवेतनं ते शब्द जातात. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की ह्या हवेचा राजा कोण आहे? प्रिन्स ऑफ दी इयर, तो डेव्हल, सैतान आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे घडलं म्हणून परमेश्वराने इफिसकरस पत्र 6 अध्याय 12 वचनामध्ये सांगितलं, तुमचं युद्ध रक्त आणि मांस याच्यावर नाही, तर आकाशातील दुरात्मा समूह. हा समूह तिथं केव्हा गेला? दुसऱ्या दिवशी गेला. ज्यावेळेस परमेश्वराने दुसरा दिवस तयार केला त्यावेळेस हा दुरात्मा समूह तिथं गेला. आणि त्याच्यामुळे देव तिथं म्हटलेला नाही हे चांगलं आहे. या 2 अध्यायामध्ये फक्त एका ठिकाणी देव शांत बसतो. कम ऑन, प्रेज गॉड. परंतु पुढं 3ऱ्या वचनामध्ये सांगितलंय, तेव्हा देव बोलला. त्याच्यानंतर 6व्या वचनामध्ये सांगितलं की देव बोलला. हा जो दुसरा दिवस आहे ह्यावेळेस देव शांत बसलेला आहे. पण 9व्या वचनामध्ये सांगितलेलं, आकाशाखालचा जल एका ठिकाणी संचय व कोरडी जमीन दृष्टीस पुढं, आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलाच्या संपत्तीस समुद्र म्हटले. देवाने पाहिले हे चांगले आहे. असं दुसऱ्या दिवसाच्या बाबतीत देव बोलत नाही. हे चांगले आहे. प्रकाश बघितला आणि देव म्हटला. देव काय म्हणला? प्रकाश. त्याने प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे. आणि म्हणून देव प्रकाश आहे आणि तुम्ही प्रकाश आहात. एखाद्या वेळेस परमेश्वराने तुमच्या छोट्या मंडळीमध्ये नेमणूक केली असेल, एखाद्या वेळेस तुम्ही मोठ्या मंडळीमध्ये असाल. तो जो प्रकाशची कंपनी जी आहे ती कंपनी ठरवते की आम्हाला कुठला बल्ब तयार करायचा. डिम लाईट तयार करायचा, हॅलोजन तयार करायचा, का घरातली ट्यूबलाईट तयार करायचा, का एकदम पॉवरफुल हजारो लोकांच्या पुढे उभा राहणारा तयार करायचा, हे देव ठरवतो. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे की देव आमच्या बाबतीमध्ये काय बोलतो. तो म्हणतो माझे तुझ्या बाबतीमध्ये चांगले प्लॅन आहे, तुझ्या भल्यासाठीचे प्लॅन आहे. आणि ते भल्यासाठीचे प्लॅन आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतले म्हणून आज तुमच्या समोर उभं राहू शकलो. कारण तो प्लॅन ज्याला समजला त्या माणसाला जीवन समजलं. आणि म्हणून 11 वर्षामध्ये तो म्हणतो, तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबट फळ देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजो. काय उपजो? तर हिरवी झाडं उपजो. कशाला बोलला? भूमीला बोलला. भूमी काय आहे? तर भूमी म्हणजे ही जमीन. जमिनीवर काय आहे? तर माती आहे. आणि माती ही स्वच्छ असते का? माती अंगाला लागली तर आपण झटकतो. चिखलामध्ये पाय गेले तर आम्ही धुवून टाकतो. का कुठेतरी लग्नाला जाताना आम्ही सगळं चिखल अंगाला सोडून जातो, आम्ही चिखल सोडून आलो असं म्हणू का? नाही. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. कारण आम्ही व्यवस्थित जाऊ इच्छितो. का कंपनीत कामाला जाताना मी डोक्यात माती बिती चिखल लावून गेलो असं होत नाही चर्चला येताना, कारण ती घाण आहे. पण देव त्या घाणीला म्हटला. देव काय बोलला? की हिरवी झाडं उपजो. आणि त्या मधून हिरवे झाडं बाहेर आले. कम ऑन, प्रेज गॉड. त्यामधून ती हिरवी झाडं बाहेर आले. आणि ते कुठं राहतात? तर त्या भूमीतच राहतात. कारण देव कोणाला बोलला? भूमीला बोलला. देव आकाशाला नाही बोलला, समुद्राला नाही बोलला, हवेला नाही बोलला, तर देव कोणाला बोलला? तर भूमीला बोलला. म्हणून त्यांचं जगलं कशामध्ये? तर भूमीमध्ये. जर भूमीमधलं जर झाड उपटलं तर ते मरतं, कारण त्याचं अस्तित्व, त्याचं सर्वपण त्या भूमीमध्ये. कारण देव तसं बोललेलं आहे. देव बोलला की ही भूमी मला ह्या पद्धतीच्या गोष्टी देव. कम ऑन, प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करतो की देव जे काही बोलला आमच्या बाबतीमध्ये
ते 100% पूर्ण होणार, कारण पूर्वी देव बोलला आणि तसं झालं. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि 14व्या वचनामध्ये मग तो परत बोलतो, मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. त्या कोणाला बोलला? तर तो अंतराळात बोलला. अंतराळामध्ये ज्योती हो, 2 ज्योती तयार झाल्या. एक रात्रीला चंद्र, दिवसाला सूर्य. तो बोलला आणि म्हणून त्या अंतराळातच आहे, कारण तो अंतराळाला बोलला. मग तो मनुष्याला एवढ्या गोष्टी बोलतो, पण अनेक गोष्टी आमच्या जीवनात पूर्ण होत नाही. त्याचं कारण का? तर आमची इच्छा. आमची इच्छा जी आहे, आमचं विल जे आहे, हे फार पॉवरफुल आहे की ते देवाला पण अनेकदा विरोध करतात. आणि म्हणून सांगितलेले, तुझ्या समोर मरण आणि जीवन दोन्ही पण ठेवलेले आहे, निवडून मात्र तू घे. तुझं विल, तुझी इच्छा देवानी आमच्यावर सोडून दिली. प्लॅन देवाचा सगळा तयार आहे, तो चांगला आहे, तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. पण त्या प्लॅन मध्ये जायचं का नाही जायचं ह्याचा अधिकार मात्र त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. तुमची चॉईस. तुम्हाला सगळं समजून उमजून जर तुम्ही त्या गोष्टीपासून फिरला नाही तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून देव जे काही बोलला बायबलमध्ये, पहिल्या अध्यायामध्ये देवाने सुरुवात केली ह्या पृथ्वीवरती ह्या गोष्टी तयार करायला. आणि तो जे काही बोलतो, तो जे काही बोलत आहे त्याप्रमाणे घडत आहे. त्यांनी नोहाला सांगितलं, मी जलाशयाने अंत करणार. त्यांनी त्यावेळेसच्या लोकांचा जलाशयाने अंत करणार. त्यांनी सांगितलं, मी अग्नीने ही पृथ्वी जाळणार, तो जाळणार. आणि म्हणूनच सगळीकडे न्यूक्लिअर वेपन्स वगैरे तयार झालेले. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. ही तयारी पृथ्वी जाळायची. सगळे देश आपापले न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन बसलेले एकमेकावर मारायसाठी, कारण देव अगोदर बोललेला आहे की ही पृथ्वीवरती मी अग्नीने नाश करणार. तो जे काही बोलतो, तो म्हटला विधवेच्या पुत्राला हात लावला, त्या तिरडीला माणूस जिवंत झाला. ती लहान मुलगी मेली होती, तिला म्हणला मुली उठ, मुलगी उठून बसली. लाजाराला म्हणला लाजारा बाहेर आहे, लाजार बाहेर आला. तो बोलला. त्याने विचारलं की तुला काय पाहिजे, आणि ते 2 आंधळे म्हटले की आम्हाला दृष्टी पाहिजे. काय येशू ख्रिस्ताला समजत नव्हतं यांना दृष्टी नाहीये, पण त्यांची विल, त्यांची इच्छा हे देव जाणतो. आणि म्हणून तो तुमची इच्छा जाणू इच्छितो. तो तुमच्यावर प्रेम करतो, प्रीती करतो. देव भयाला येतो, प्रेम आहे, आणि तो प्रीतीच करतो. मनुष्यावरती तो प्रेम करतो, कारण तो बोलला. तो काय बोललेला आहे पुढे बघा, 20वे वचन बघा. मग देव बोलला, जीव जंतूंच्या थव्याने जले भरून जावोत, पृथ्वीवरून आकाशाच्या अंतरात पक्षी उडान करो, प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले हे चांगले आहे. जीव जंतूंनी जले भरून जाऊ, जलाला बोलला. आणि मग मासे बिशे हे सगळे खेकडे, आपले झिंगे वगैरे हे सगळं तयार झाले. प्रॉन्स, लॉबस्टर्स आमचे आवडते, हे खेकडे, हे सगळं तयार झालं त्यावेळेस. तो बोलला आणि ते जे काही बोलला त्याप्रमाणे तिथे घडलं, आणि ते सगळीकडे इकडे तिकडे फिरायला लागलं. पण तो म्हणला जलांना. आणि म्हणून मासा जलातच राहतो, जलाच्या बाहेर काढला की तो मरतो. त्याला परत टाकलं तर तो जिवंत होतो. त्याला 1 मिनिट काढा बाहेर आणि परत टाका, तो बाहेर आल्यावर तडपडतो, तो राहू शकत नाही. कारण त्या जलाला तो बोलला.
की जीव जंतूंनी भरत, जीव जंतूंनी ते सगळं भरलं, कारण की परमेश्वर बोलला. मी जर घरामध्ये एखाद्याला सांगितलं एक ग्लास पाणी आणतं, ते आणून देतात, कारण मी बोललो. त्यांनी जर एखादी गोष्ट मागितली 100 रुपये द्या, तर मी खिशातनं 100 रुपये काढून देतो, कारण ते बोलले. आणि आमचं जे कम्युनिकेशन आहे ते बोलण्याच्या द्वारे होते. पण देवासंगती जर कम्युनिकेशन करायचं तर देव तर आत्मा आहे. मग देव जर आत्मा आहे तर आमचं कम्युनिकेशन आत्म्यामध्ये व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मी जातो आणि तुम्हाला पवित्र आत्मा पाठवतो की कम्युनिकेशनला ते इझी होईल. हालेलुया. मग तुम्ही बोलता ती प्रार्थना देव ऐकत नाही का? ऐकतो, कारण तो देव आहे आणि त्याने तुम्हाला घडवलेलं तुमचा प्रत्येक शब्द तो ऐकतो. म्हणून पवित्र आत्म्याच्या दानामधलं एक दान दिलेलं आहे अन्य भाषा. तुम्ही देवासंगती कॉन्टॅक्ट करता आत्म्यामध्ये. देव कोण आहे तर आत्मा आहे. आणि आत्मा काय तर एक मोठी ताकद आहे. आणि ज्यावेळेस तो तुम्हाला पवित्र आत्मा देतो तो ती ताकद देतो, आणि ती ताकद तुम्हाला कंट्रोल करते. वाईटापासनं, निंदेपासनं, लबाड्यापासनं, चोऱ्यांपासनं तुम्हाला ती काय करते? कंट्रोल करते. का तर देव बोलला. देव म्हटलं की चोरी करू नको, लबाडी करू नको, देव बोललेला आहे. आणि म्हणून आम्ही जे घडवलेले माणसं आहोत ते आम्ही ह्या गोष्टी करू नये. देव बोलला. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून मग देव बोलला प्रत्येक जातीचे ग्राम पशु, रांगणारे प्राणी, वन पशु, जीवधारी प्राणी 24 वर्ष तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वन पशु, ग्राम पशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. पाहिले की देव चांगले आहे, ते चांगलं आहे. आणि मग देव बोलला हे चांगलं आहे. पृथ्वीला बोलला. जे काय बोलायचं तो पृथ्वीला बोलला. पृथ्वीवरती घोडे, गाढवं, मेंढर, बकरे सगळे, कुत्रे, मांजर सगळे, ग्रामपशु वगैरे सगळे तयार. हाती, सिंह, वाघ वगैरे सगळे तयार झाले. तो बोलला. त्याच्या बोलण्यात ती ताकद आहे. त्याला जी काही इच्छा आहे, त्याची इच्छा आहे की माणसाचं तारण व्हावं. त्याची इच्छा आहे की पहिल्या उत्पत्तीच्या 2 अध्यायामध्ये जे राज्य होतं त्या पद्धतीचं राज्य ह्या पृथ्वीवरती परत येईल. प्रेज गॉड. हालेलुया. आणि ह्या पृथ्वीवरती ते राज्य येण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रभूची प्रार्थना दिली. तो म्हणला ह्याप्रमाणे प्रार्थना करा. सैतान आला आणि म्हटलं ह्या प्रार्थना बंद करा, कारण ह्या प्रार्थनेत तुम्ही रोज मागता की त्याचं राज्य येऊ, त्याच्यामुळे माझं राज्य डळमळीत होतं. आणि आम्ही सैतानाचं ऐकलं. मोठमोठे प्रिस्ट, मोठमोठे लीडर्स आमच्या पवित्र शास्त्रामध्ये वचन देणारे, देवाची सेवा करणारे, ह्या प्रभूच्या प्रार्थना त्यांनी कॅन्सल करून टाकल्या. नाही म्हणजे ते ह्याप्रमाणे प्रार्थना कर, त्याप्रमाणे आम्ही प्रार्थना करतो. अरे पण ही बोलली तर काय कमी होतंय का? त्या प्रार्थनेमध्ये हे ऍड कर म्हणजे 100% कंप्लीट होत. तो जे काही बोलला, आम्ही देवाचे दशमांश देतो, सगळं करतो, पण प्रभूची प्रार्थना बोलत नाही. पण धन्यवाद असो त्या आमच्या आई वडिलांचा आणि तुमच्या आई वडिलांचा की ज्यांनी आम्हाला पहिली प्रभूची प्रार्थना शिकवली. पण आज लहान लेकरांना कैक लोक ही प्रभूची प्रार्थना शिकवत नाही, कारण त्याचं महत्व काही लोकांनी मिळून सैतानाचे आवाज ऐकून ते प्रार्थना चर्चेस मधनं, मंडळामधनं काढून टाकली. शेवटी सगळं झाल्यावर प्रभूची प्रार्थना म्हणायची मग आशीर्वाद घ्यायचे. का तर आम्ही आतापर्यंत जे केलं त्याच्यामध्ये अपूर्तता काय राहिली असेल तर या प्रभूच्या प्रार्थनेची पूर्तता होऊ दे. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून देव बोलला. पण आता जे काही देव बोलला हे कोणासंगतीच बोललेला नाही, तो स्वतः संगती बोलला. जर देव जमिनीस बोलला हिरवी वनस्पती हो, तर हिरवी वनस्पती आली. देव जलांना बोलला तर मासे वगैरे तयार झाले. देव पृथ्वीला बोलला तर पशु वगैरे तयार झाले.
पण देव 26व्या वचनामध्ये काय, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. कोणाशी बोलला? स्वतःशीच बोलला. दुसरं कोण नव्हतं, देव होता. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, ट्रिनिटी तिथं होती. 1:3 and 3:1 हे पवित्र शास्त्राचं गणित आहे, जे आपल्याला समजत नाही. तो जे काही बोलला ते आपल्या स्वतःशी बोलला आणि तो म्हटला, आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य करू. जर पृथ्वीला तो बोलला हिरवी वनस्पती हो, तर हिरवी वनस्पती त्याच्यातून बाहेर आली. मग देव जर स्वतःशी बोलला तर त्याच्यातनं तो आत्मा बाहेर आला, कारण देव आत्मा आहे, त्याच्यातनं पण आत्मे बाहेर येतात. आणि प्रोडक्शन कशाचं झालं तर आत्म्याचं. आणि तो आत्मा त्यांनी घेतला आणि मातीचा एक मनुष्य घडवला आणि त्याच्यामध्ये तो घातला. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून मनुष्याला आत्मा आहे, जनावरांना आत्मा नाही. कम ऑन, प्रेज गॉड. देव बोलला आणि देव काय बोलला तर देव हे बोलला, चला आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य करू. आणि त्यांनी तो मनुष्य, तो बोलल्यानंतर आपल्या प्रतिरूपाचा करू म्हणल्यानंतर त्याच्या प्रतिरूपाचा तो बाहेर आला. त्या बाहेर आलेल्या त्या आत्म्याला घेतलं त्यांनी आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये घातला. आणि मग मनुष्य जीवधारी झाला. मातीपासून बनवला होता तोपर्यंत तो जीवधारी नव्हता. ज्यावेळेस त्याच्यामध्ये आत्मा घातला त्यावेळेस तो जीवधारी झाला. आणि म्हणून आपण जिवंत आहोत. मनुष्यातला आत्मा निघून जातो तेव्हा आम्ही मृत होतो आणि अंती मातीला जाऊन. म्हणून आम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की आम्ही घडवलेले आहोत मातीतनं, पण आमचा आत्मा देवाच्या मुखातनं आलेला आहे. देव जो आहे तो आत्मा आहे आणि तो प्रॉडक्ट काय करतो तर आत्मे. कुत्रा मांजर प्रॉडक्ट करत नाही किंवा मनुष्य बैल प्रोजेक्ट करत नाही. तो कधीच प्रॉडक्ट करू शकत नाही, बैल किंवा एखादी मेंढी किंवा मेंढरू. पण तो प्रॉडक्ट मनुष्यालाच करू शकतो. हालेलुया. तर देव जे काही प्रॉडक्ट करतो, देव जे काही बोलतो त्याप्रमाणे होतं, कारण त्याच्यामध्ये ती ताकद आहे. आणि ती ताकद त्यांनी आदामामध्ये ठेवलेली होती. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. जेव्हा देव यायचा तेव्हा ते आत्मिक भाषेत एकमेकांसंगती बोलायचे. आत्मा आत्म्यासंगती बोलणे, अन्य भाषा. देवाचा शब्द त्या अन्य भाषेतनं त्याचं उत्तर देणे. देव बोलला, आत्मा बोलला, आत्म्याचं प्रॉडक्ट झालं आणि ते जे आत्म्याचं प्रॉडक्ट होतं ते देवानी मातीच्या पुतळ्यात बसवलं. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून मनुष्यासाठी त्यांनी आपला प्राण अर्पण केला. का केला तर त्याचं कारण एकच आहे, आम्ही त्याचे प्रॉडक्ट आहोत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, जितक्यांनी माझ्या नावावरती विश्वास ठेवला तितक्यांना देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिला. कोणी आम्हाला येणारा जाणारा गैरा माणूस म्हणू शकत नाही तू माझं लेकरू आहे, पण देव म्हणतो तुम्ही सर्वजण माझे लेकर आहे. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून प्रभूची स्तुती करूया की तो परमेश्वर त्याचं प्रॉडक्ट त्याच्यातनं आपण आलेलो आहोत आणि म्हणून त्यांनी किंमत भरून दिली आणि आम्हाला विकत घेतलं त्याच्या रक्ताने, कारण रक्तामध्ये जीवन आहे.
कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून रक्तामध्ये जीवन आहे. तर रक्तामध्ये जर जीवन आहे तर येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या पापांची क्षमा करतं. म्हणून त्यांनी आपला प्राण त्या क्रुसावर वाहिला आणि आम्हाला खंडून घेतलं. ते जे अर्पण जे होतं देवासाठी करायचं, देवानी देवाच्या पुत्राचं अर्पण देवाला करून घेतलं आणि आम्हाला पापाच्या दरीतून सोडवलं. धन्य ते येशूचं नाव. प्रेज गॉड, हालेलुया. प्रभूची आपण उपकार स्तुती करूया. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, सन्मान आणि गौरव देऊया, कारण की देव चांगला आहे. हालेलुया. आणि म्हणून उत्पत्तीचे पहिले 2 अध्याय जिथं देव म्हणत आहे हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. देवाची इच्छा जी आहे ती इच्छा हीच आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर पूर्ण पवित्र शास्त्र लिहिलं. पापाने माणसाचा कंट्रोल घेतला आणि पूर्ण पवित्र शास्त्र अर्पण आहे, मग त्याच्यामध्ये कशी सुटका, मग ते सगळ्या गोष्टी, ह्या वेदी, मग ते तंबू, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हालेलुया. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आले आणि ते परत येणार आहे. आणि म्हणून आम्ही देवाची उपकार स्तुती करूया, कारण की देव चांगला आहे, त्याची कृपा आणि दया आमच्यावर आहे. देव जे काही बोलला आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य करायचा, त्याच्या मुखामधनं जो आत्मा बाहेर पडला तो आदामाचा आत्मा त्यांनी घेतला आणि त्या नागपुड्यामध्ये, त्या मातीच्या पुतळ्याच्या नागपुड्यामध्ये तो फुकला आणि आदाम जिवंत झाला. ज्यावेळेस आमच्यातनं हा आत्मा निघून जातो त्यावेळेस काय होतं, तर आत्मा निघून जातो त्यावेळेस दुसरं काही होत नाही, पण एकच गोष्ट घडत